जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गिरिजा ओक हिचं. गिरिजा, तू आता गवळण सादर केलीस, पण तत्पूर्वी मला मयूरला विचारायचंय. मयूर, ओरिजिनल कृष्ण कसा असतो? अगदीच जर फोक मध्ये दाखवायचं झालं तर थोडासा कठीण, त्रास कमी होतो ना, तर हा कृष्ण. आणि पण गिरिजाचा 2 कृष्ण आहेत सर, एक ओरिजिनल आणि एक डुप्लिकेट. ओरिजिनल दाखवते अँड डुप्लिकेट. खूप कन्फ्यूज होती या स्टेपला ती, की कृष्ण एस्टॅब्लिश करताना, आणि ज्या दिवशी एस्टॅब्लिश केला तेव्हा मी असा अटॅकनीच जाणार होतो, पण आज छान केलास. मोरपीस इकडे, बासरी इकडे आणि पाय इकडे. आता याच्या पुढे कधीही तुला विचारलं कृष्ण कुठे, तर माझ्याकडे बोट दाखव. म्हणजे हे पण नको, हे पण नको, असं दाखवलं की लोकांना कळेल. आपण गुरूंचं काय मत आहे ते जाणून घेऊया. गिरिजा, खूप छान परफॉर्मन्स केलास. मला असं सुरुवात खूप सुंदर झाली. स्टार्ट टू एंड तुझ्या परफॉर्मन्समध्ये मला पर्सनली असा फील आला की मध्येच तू अतिशय सुंदर पकडायचीस, मध्येच थोडेसे ड्रॉप व्हायची, मुवमेंट वाईज म्हण, डान्स स्टेप्स म्हण, अशा ड्रॉप वाटायच्या, परत तू पिकअप करायचीस, परत सोडायचीस. असा धरसोड फील मला स्टार्ट टू एंड पूर्ण गाण्यात आला. आणि स्पेशली खाली बसायची जी मुवमेंट होती, तेव्हा मला तो एक फाईन हे म्हणतो ना आपण भावामध्ये म्हण किंवा मुवमेंट्समध्ये, तो मला थोडासा कमी वाटला. अदरवाईज तू दिसतीयस खूप छान आणि तू खूप छान कॅरी केलंस. गिरिजा, कॅलेंडर मधली गवळण उतरून नाचायला आली असं वाटलं मला. इतकी ती सुंदर उभी होती सुरुवातीला, अप्रतिम.
परफॉर्मन्सचं म्हणायला गेलं तर सुरुवातीला जेवढी ढोलकी वाजली तेवढं मला वाटलं की मुवमेंट झाल्या नाहीत. एनर्जी लेवल वर खाली झाली, कारण की हेवी आहे, फोक बेस असतं तर गाणं हेवी असतं. पण तू छान वावरलीस असं म्हणेन मी स्टेजवर. थँक्यू. एनर्जी लागली नाही, करेक्ट आहे. नेक्स्ट टाइम तुला ह्याच्यापेक्षा 100 पटीने वाढवायची आहे. मुवमेंट्स तू छान केल्यास, सगळं परफेक्ट केलंस, अभिनय पण तू छान केलास, पण आपण एनर्जीकडे थोडं अजून लक्ष दिलं पाहिजे माझ्याकडनं सुद्धा. तर आपण तो प्रयत्न नक्की करूया पुढे. सुप्रियाजींना विचारूया त्यांचं काय मत आहे. गिरिजाला माझ्या मते स्टेज प्रेझेन्स एवढा आहे ना, तिने अशी नुसती एक मुवमेंट केली तरी ती अशी खूप वाटते मला. आय थिंक यू रिअली लुक ब्युटिफुल. आणि आता जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. तुमचा परफॉर्मन्स कसा झाला माहितीये का? वा, तुमचा प्रयत्न खूप सुंदर होता. तुम्ही तो प्रस्तुत पण फार छान केलात. मला तुमच्या गुरूंना काहीतरी सांगावं असं वाटतंय. प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग. पण मला कोरिओग्राफी अजून चांगली असती तर जास्त बरं वाटलं असतं. विशेषतः कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारीवरती एक ढोलकीचा पिकअप आहे. तो दोन्ही वेळेला वेगवेगळा येतो. तो तसा उपयोगात नाही आणला गेला. तर ह्या गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत असं मला नेहमी वाटतं. आणि ॲज फार एज कम्प्लिशन ऑफ मुवमेंट यावर थोडं लक्ष द्या. तुमच्याकडनं पूर्ण गिरिजा आम्हाला दिसू द्या अशीच आमची इच्छा आहे. डेफिनेटली. हा, तेव्हा ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू. आपण जाणून घेणार आहोत दीपाली विचारेकडनं तिने या परफॉर्मन्सला किती गुण दिलेत. 7 गुण दिलेले आहेत. आणि आता फुलवा खामकर 7 गुण दिलेले आहेत. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या गुणांच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत.